नमस्कार मित्रांनो. तर सकाळी सकाळी आम्ही असले भारी आवरून चाललो होतो. कुठं तर आम्ही चाललो होतो सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी. पहिल्यांदा चहा घेतला आणि चहा वगैरे घेऊन झाल्यावर म्हणलं आता नाश्ता वगैरे करूया, आपल्याला 1.5-2 तास लागणार आहेत. नाश्ता वगैरे केला आणि आम्ही गेलो तिथं तिकीट काढायला. 100 रुपये पर पर्सन तिकीट होतं. जाऊन येऊन तिकीट वगैरे काढलं, पैसे असे घालवले. नुसतं आम्ही पैसे उडवायला गेलतो. पैसे वगैरे घालवले आणि बसलो होडीत बसलो. तर इतकं भारी वाटलं मित्रांनो होडीतून जायला. आणि आमच्यात काय झालं, ग्रुपमध्ये सगळे ब्लॉगर असल्यामुळे सगळेच व्हिडिओ काढत होते आणि ब्लॉग काढत होते. श्रद्धा मॅडम असल्या भारी तयार झाल्या होत्या आणि पोचलो आम्ही किल्ल्यावरती. आम्ही काय गाईड लावला नव्हता, दुसऱ्याचाच गाईड सांगत होता, ते चोरून ऐकत होतो. आणि आम्ही तिथं गडावरती गेलो आणि गडावरती अंबाबाईचं मंदिर होतं, तिथं दर्शन वगैरे केलं आणि आम्ही परत निघालो बीचवरती जायला. कारण उशीर झाला होता, 5:30 वाजले होते. बीचवरती गेलो वगैरे आणि खूप भूक लागली होती म्हणून वडापाव खाल्ला. वडापाव खाऊस तर ही बघा, ही लेकरं आमची पाण्यामध्ये भिजली. हे काय दम खात नाहीत. आजच्यासाठी एवढंच होतं बरं का. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.